हॅलो. आजचा व्हिडिओ आहे पहिला श्रावण सोमवार. आता पहिला श्रावण सोमवार तर हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ चारधाम यात्रा चालू आहे आणि इकडे श्रावण हा सुरू झाला आहे. कालचा जो सोमवार पडला तो पहिला श्रावण सोमवार झाला. तर इथे श्रावण म्हणजे खूप उत्साहाने साजरा केला जातो. खूप छान म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात छान घरोघरी पूजा वगैरे श्रावणात इथे होतात. त्यामुळे चारधाम पण आहे इकडे आणि महादेवांचं खूप इकडे लोक मानतात. तसंच गंगेला पण खूप मानतात. आता ही पूजा करताना आजची जी पूजा आहे शिवलिंग तयार करून घ्यायची आणि ती पूजा करायची आहे. इथे ही पूजा मला इथे आल्यावर समजली की घरोघरी ही पूजा श्रावणात महिनाभर करतात कोणी कोणी किंवा मग दर सोमवारी ही पूजा करतात. जशी आपण महादेवाची दर सोमवारी पूजा करतात तसेच वेगवेगळे तुम्ही 9 शिवलिंग तयार करून तुम्ही ही पूजा करू शकता. आता मी 9 शिवलिंगच तयार करणार आहे. त्यासाठी आपल्याला माती लागणार. माती आपल्याला आणायला जायचं आहे. जर तुमच्याकडं कुंभार असेल तर कुंभाराकडनं माती आणा. नाही तर मला पंडितजी म्हणाले तुमच्या घरामध्ये ज्या कुंड्यामध्ये जी माती असते चांगली ती माती घ्या. म्हणून मी आपल्या कुंड्यामध्ये आहे ती माती घेतली आणि तसं पण माझ्याकडे मी नुकतीच माती आणलेली आहे त्यामुळे ती माती मी घेतली. तर मातीमध्ये गंगाजल टाकायचं. आता गंगाजल मला इझिली भेटलं कारण की ऋषिकेश, हरिद्वार या साईडला गंगा आहे. या साईडला आम्हाला गंगेचं सुख लाभलेलं आहे म्हणजे दर्शन होतं गंगेचं त्यामुळं आम्हाला छान वाटते. तर गंगेचं पाणी टाकून आपल्याला ही माती शुद्ध करून घ्यायची आहे आणि 9 शिवलिंग मी तयार केले. तुम्ही आपापल्या इच्छेप्रमाणे 108, 1,00,000, 2,00,000, 11,00,000 वेगवेगळे तुम्ही हे शिवलिंग तयार करू शकता. मी 9 याच्यासाठी की 9 शिवलिंगाची पूजा 9 ग्रहानुसार केली जाते आणि अशी 9 शिवलिंगाची जी पूजा केली जाते या पूजेमुळे म्हणजे मला पंडितजी म्हणत होते की तुमच्या घरात नकारात्मक विचार असतात किंवा नकारात्मक गोष्टी घडणाऱ्या असतात त्या घडत नाही किंवा वर्षातून ही एकदा पूजा केली जाते त्यामुळे नकारात्मकता तुमच्या घरामधून निघून जाते. तर म्हणून मी 9 शिवलिंगाची ही पूजा केली. छोटीच पूजा आहे, खूप काही मोठी अशी पूजा नाही आहे. अगदी आपल्याला जे काही गोष्टी लागते मेन आहे गंगाजल कारण की गंगाजल तर असतंच प्रत्येकाच्या घरी थोडंफार गंगाजल असतंच मंदिरामध्ये ठेवलेलं. गंगाजल घ्यायचं आणि त्या गंगाजल टाकून ती माती पवित्र करून घ्यायची किंवा देवघरात शिंपडून घ्यायचं. आता तुम्ही चौरंगावर पण ही पूजा मांडू शकता किंवा देवघरामध्ये पण. छोटी असल्यामुळं देवघरात ही माझ्या बसली कारण की देवघर माझं बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे ती तिथेच मांडली. तर पूजा मांडताना आपल्याला संध्यापात्र असेल तर ते ठेवा किंवा तुमच्याकडं चांदीचं संध्यापात्र असेल तर ते ठेवा. आपापल्या याच्यानुसार तुम्ही ती पूजा त्याच्यामध्ये मांडू शकता. तर सुरुवातीला आपल्या समया वगैरे लावून घ्यायच्या आहे. दिवा, धूप, बत्ती, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी आपल्याला छान लावून घ्यायच्या आहे आणि अशी आपल्याला मी ज्याप्रमाणे पूजा करत आहे त्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडायची आहे. इथे प्रत्येक घरोघरी केल्या जाते. इथे आल्यावर माझ्या मैत्रिणींनी सांगितलं आणि मंदिरात मी पंडितजीला पण विचारलं. तर म्हणे हो इकडे बऱ्यापैकी महादेवांचा आता श्रावण म्हणजे हा उत्साह असतो म्हणे आमच्यासाठी. श्रावणात खूप छान छान गोष्टी केल्या जाते आणि श्रावणात महादेवांची खूप पूजा केली जाते. तर इथे आम्ही शहद, दूध, दही, तूप या सगळ्यांनी आणि गंगाजल या सगळ्याने मी या 9 शिवलिंगाची पूजा करून घेते. बरं का इथे तुम्ही पिंड पण ठेवू शकता मध्ये. म्हणजे वेगवेगळं तुम्हाला जसं मांडता येईल तशी मांडा पूजा. आता मी अशा पद्धतीनं मांडली आणि परत गंगाजलने आपल्याला हे करायचं आहे. तर अशा प्रकारे हे शिवलिंगची पूजा मांडायची. अगदी आपण जी श्रावण सोमवारातले महादेवांची पिंडाची पूजा जशी करतो 108 बेल आणि हे आणि पंचामृत वगैरे अशा पद्धतीनंच ही पूजा आपल्याला करायची आहे. तर पूजा झाल्यावर सगळ्यात मेन आहे यामध्ये तुम्ही 108 माळ जपणं. तुम्ही 108 माळ जपा किंवा एक माळ जपली तरी चालेल आणि ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जो की आपण श्रावणात प्रत्येकजण आपण ती सेमच पूजा करतो. पण ही पूजा याच्यासाठी पण काही खास आहे. तुमच्या घरामध्ये होणारे किचकिच किंवा तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा आता आपण चांगली ऊर्जा म्हणतो तर वाईट ऊर्जा पण आहेच हा एवढा विश्वास तर आहे. अंधश्रद्धा नाही पण थोडाफार विश्वास तर आहे. जर तुम्हाला चांगले विचार चांगलं हे जर माहिती असेल तर
वाईट गोष्टी पण आहेच. म्हणजे तेच की मग ह्या सगळ्या गोष्टी करायला श्रावण आहे, श्रावणात तुम्ही छान पूजा करा. तर छान आहे. म्हणजे मला पण आवडली पूजा. खूप काही मोठी नाही. पांढरे फुलं वाहा किंवा गुलाबाची फुलं, पाकळ्या वगैरे करून तुम्ही छान पूजा करा आणि पूजा करताना एकच मनामध्ये हे ठेवायचं की ओम नमः शिवायचा मंत्र. तर अशा प्रकारे ही पूजा आहे. खूप साधी आहे आणि छान आहे. श्रावणात पहिला सोमवार माझा हरिद्वार ऋषिकेश या साईडचा आहे आणि मला खूप छान आणि भरपूर इकडे पूजापाठ भरपूर आहे बरं का आणि छान छान म्हणजे माहिती मला इथे भेटतात महादेवांचे. म्हणजे श्रावण हा खूप मोठ्या उत्साहात इथे साजरा केला जातो आणि हरियाली पण इथे साजरी केली जाते पहाडी भागामध्ये. म्हणजे मजा येत आहे. मला तर खूप सुंदर वाटत आहे. जर तुमच्याकडं बेल असेल, आता इथे मला नवीन असल्यामुळे मी या साईडला उत्तराखंडमध्ये मला बेल नाही भेटला पाहिजे तेवढा. 108 जर बेल भेटला तर 108 तुम्ही बेल वाहा, धूप फिरवा, फुलं वाहा आणि जी आपली रोजची पूजा आहे ती तशीच आपली महादेवाची जी आपण श्रावणातली पूजा करतो अगदी तशीच आहे. प्रसाद वगैरे ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही पूजा करताना तुम्हाला दिवसभर उपवास करावा लागतो आणि संध्याकाळी तुम्हाला ते उपवास सोडावं लागते. बेलाचं फळ भेटलं तर ते वाहा. म्हणजे जी आपली श्रावणातली आपण पूजा करतो तशीच आहे. तर अशा प्रकारे ही पूजा झाली. आरती करून घेते. परत शिवस्तुती जर तुम्ही वाचत असेल तर शिवस्तुती पण वाचू शकता. आणि इकडे म्हणजे जे आहे या साईडला भरपूर म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये ही पूजा केली जाते. इकडे बायका ज्या आहे ग्रुप बनवतात आणि 1,00,000, 11,00,000, 1,25,000 असे शिवलिंग तयार करून ती पूजा केली जाते. तर ती पंडितजीच्या हाताने करतात. सकाळपासून ते म्हणजे तयार करतात आणि सोमवारी ते पूजेला बसतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शिवलिंग बनवतात आणि मग पूजा करतात आणि 1,00,000, 1,25,000 हे पण एक खूप मोठं हे असतं. तेवढं तर आपल्याला शक्य नाही, पण त्यांचे असे ग्रुप बनलेले असतात बायका, तर त्या अशा पूजा करतात इकडे आणि छान आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी इकडे शिकायला भेटतात. खाण्यापासून तर सगळ्या म्हणजे भरपूर गोष्टी इकडे छान आहेत. आणि देवनगरी असल्यामुळं काय सांगायला म्हणजे देवनगरी या शब्दातच सगळं काही आलेलं आहे. म्हणूनच याला इकडे देवनगरी पण असं म्हणतात. तर अशा प्रकारे माझी ही पूजा झालेली आहे. खूप सुंदर अशी पूजा झाली. खूप छान वाटत आहे. धूप कापूर तुम्ही करा आणि जप वगैरे करा. तर शिवस्तुती वाचा. अशा प्रकारे सगळी पूजा झालेली आहे. सिंपल आहे. घरामध्ये धूप फिरवून घ्या. तर घरामध्ये सगळं इकडे आपण धूप फिरवून घ्यायचा पूजा आरती वगैरे झाल्यावर आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. इकडे एक म्हणतात सगळेजण एकमेकाला भेटले की हर हर गंगे मा गंगे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.